हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण। आपल्या सीमा शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे। नवीन दिवस आणि नवीन सुरुवात। खरं तर ना खूप दिवस झालं मी ना व्यायाम मिस करतेय। व्यायाम करायला आहे ना अजिबात मला वेळच मिळत नाहीये। वेळ मिळत नाहीये म्हणण्यापेक्षा वेळ असतो पण मला वेळ काढता येत नाहीये। मला स्वतःला माहिती आहे की वजन वाढलेलं दिसतंय, कारण आहे ना माझे पूर्ण वजन वाढलं की जी चरबी आहे ना ती पोटावर साठते। काही काहींचे हात पाय मांड्या याच्यावर चरबी दिसून येते आणि माझी आहे ना फक्त पोटावर चरबी साठून येते। मी तुमच्याशी ते ना शेअर नाही केलं। गेल्या शनिवारी आहे ना आम्ही एका पिक्चरला गेलो होतो आणि मॉलमध्ये जे एंट्रन्सला चेक करतात ना तर त्या लेडीने मला पुन्हा एकदा विचारलं की तुम्ही प्रेग्नंट आहे का। तर त्याच्यामुळे मला एवढं लाजल्यासारखं झालं। म्हणलं नाही, आता परत एकदा पोटाचा व्यायाम चालू करायलाच पाहिजे। तर आता बघू, जसं जमेल तसं दिवसाआड का होईना पण थोडंसं तरी स्ट्रेचिंग आणि सूर्यनमस्कार आणि थोडंसं मेडिटेशन मी चालू करणार आहे असं ठरवलं तर आहे, पण आता बघूयात कसं जमतंय ते। आणि पिक्चरचं जे मी तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्याशी शेअर नाही केलं, कारण तो पिक्चर आहे ना मला अजिबात आवडला नाही। बोंबिलवाडी म्हणून तो पिक्चर मी आणि सानवी बघायला गेलो होतो आणि मला एवढा बोर वाटला तो पिक्चर, त्याच्यामुळे मी काही ते तुमच्याशी शेअरच केलं नाही। म्हणलं नकोच त्या आठवणी त्या पिक्चरच्या। तर असो, इथे तुम्ही बघू शकता माझा घरभर पसारा जो आहे ना, ही मुलं घालून ठेवतात जी दोघं जण ना, तो इथे मी तुमच्याशी शेअर करत आहे। कारण ना दरवेळेला मी जे तुम्हाला सांगते ना की मला सगळी कामं उरकायला रात्रीची 12 वाजतात 1 वाजतात, तर हेच ते कारण आहे की हा पसारा आवरायला आहे ना कुणी हात लावत नाही घरामध्ये माझ्याशिवाय। कारण आहे ना मुलं तर फक्त पसारा घालतात आणि सानवीचे पप्पा देखील ह्या पसाऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही। ते त्यांच्याच नादात बिझी असतात आणि सगळा ॲट द एंड आहे ना पसारा मलाच उरकावा लागतो। जणू काही आहे ना अख्खा, म्हणजे मी ह्या फक्त पसारा आवरायलाच बनलेली आहे। या दोघांनी मुलांनी पसारा घालायचा आणि त्यांच्या मागून मी हा रोजचा पसारा उरकायचा। अक्षरशः घर एवढं पूर्ण भरलेलं आहे ना, कोपरा ना कोपरा पूर्ण काही ना काहीतरी टाकून ठेवतात आणि ना त्या वेळेला जर उचललं नाही गेलं ना की तो असा साठत राहतो। तर इथे बघू शकतो तुम्ही, माझं आहे ना अर्धा तर दिवसभरातला आहे ना अर्धा दिवस माझा हा फक्त पसारा उरकण्यात जातो। ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना आणि जी मुलं पसारा घालतात ना त्यांना चांगला अनुभव आहे की किती जीव रडकुंडीला येतो। आणि माझा त्यांना जीव खरंच खूप रडकुंडीला आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की आपण माणसाने किती आवरायचं, आवरून किती आवरणार ना। एका बाजूला आपण आवरतो, एक रूम आवरतो की दुसऱ्या रूममध्ये पुन्हा पसारा घातला गेलेला असतो। कारण आता ह्यांना ना आपण काही बोलू पण शकत नाही, कारण मुलं खेळणार म्हणजे हा पसारा ते घालणारच। पण तो पसारा घालण्याला पण एक थोडीफार लिमिट असते ना, ती लिमिट पूर्ण क्रॉस करून टाकतात कधी कधी मुलं। आणि आता सध्या ना माझा जीव त्याच्यामुळेच हैराण झालेला आहे। आता सानवी जवळजवळ 9 वर्षाची आहे, पण तरी पण आहे ना ती खेळताना भरपूर असं सगळं काही ना काहीतरी काढून ठेवते आणि नंतर जेव्हा आपण तिला उरकायला लावतो ना तेव्हा अर्धा उरकते आणि अर्धा पसारा तसाच पडून राहतो आणि शेवटी मग तो आपल्यालाच उरकायला लागतो। आणि आता त्याच्यामध्ये भर अगस्त्याची पडलेली आहे। ह्यांना ना ह्यांची जे टॉईज असतात ना त्याच्याबरोबर कमी खेळायचं असतं, पण बाकीच्या सगळ्या वस्तू खाली घ्यायच्या आणि त्या सगळ्या अस्तव्यस्त करायच्या, हाच यांचा खेळ चालतो आणि त्याच्यामुळे पसारा होतो। ॲक्च्युली आपण त्याला पसारा म्हणतो पण ते त्यांचं खेळणं असतं, तर त्याच्यामुळे आपण काही बोलू पण शकत नाही। तर असो, घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, सगळ्या मम्मींची आजकाल तीच बोंब आहे की मुलं ना खूप खेळताना पसारा घालतात। तर असो, माझं हे काय आता रुटीन आहे आणि मला असं वाटतं अजून 5-6 वर्षाचा तरी होईपर्यंत माझं हेच रुटीन राहणार आहे। एका बाजूला त्यांनी खेळायचं, खेळताना पसारा घालायचा आणि मला माझ्या मागे तो आवरायचा, हे सगळं माझं रुटीन चालू राहणार आहे। तर असो, इथे सकाळी मी थोडाफार जो काही पसारा रात्रीचा तसा मी उरकून ठेवला होता, पण परत सकाळी जो काही होता ना तो पसारा मी उरकून ठेवलेला आहे आणि ना आता इथे नाश्त्याच्या तयारीला लागलेली आहे। रात्रीची आहे ना डाळ उरली होती। ॲक्च्युली मी कढी भात केला होता आदल्या रात्री जेवायला, त्याच्यामुळे ना जी दुपारची डाळ आहे ना ती भरपूर उरली होती, म्हणजे वरण होतं चांगलं प्रॉपर असं। आणि म्हटलं की चला जाऊ दे, आता इडली करणार आहे, त्याच्यासोबत परत सेपरेटली सांबार करण्यापेक्षा ह्याच डाळीला आहे ना फोडणी देऊयात आणि त्याचंच सांबार तयार करूया। आणि मुलांसाठी आहे ना मी फ्रेश परत वेगळी डाळ उकडून घेतली, त्यांच्यासाठी कुकरला शिजवून घेतली आणि आमच्यासाठी आहे ना त्याच दुपारच्या डाळीचं मस्तपैकी सांबार वगैरे केलं। कोण असं करतं ना मला नक्की सांगा। आणि मुलांना तर आपण शिळं देऊ शकत नाही, त्याच्यामुळं इथं कुकरला आहे ना मी त्यांच्यासाठी सेपरेटली वेगळी डाळ शिजवून घेत आहे। आणि आज आहे ना नाश्त्याला मस्तपैकी इडली सांबारचा बेत होता। आपल्या चॅनलवर आहे ना इडलीची पूर्ण रेसिपी ऑलरेडी आहे आणि त्या रेसिपीला जवळजवळ 4000पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहे। जर तुम्ही पाहिले नसेल ना तर नक्की त्या माझ्या इडलीच्या जी काही रेसिपी आहे ना ती मी कशी
फॉलो करते, काय फॉलो करते ती त्याच्यामध्ये सगळी मी एक्सप्लेन केलेली आहे आणि खूप मस्त अशी जाळीदार इडली तयार होते. तर नक्की तो व्हिडिओ बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना त्याची लिंकसुद्धा देईल त्या व्हिडिओची. तर मी कशाप्रकारे इडली करते ते त्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे मी शेअर केलेलं आहे. तर आणि सांबार आहे ना ॲक्च्युली मी खूप वेगळ्या पद्धतीने डिटेलमध्ये सगळ्या भाज्या वगैरे ॲड करून करते. पण आत्ता आहे ना मी झटपट इथं सांबार तयार केलेला आहे. कुठलीही भाजी मी ह्यामध्ये टाकलेली नाही आहे, फक्त कांदा टोमॅटो सोडला तर म्हणजे बिना भाजीचा प्लेन एकदम सांबार म्हणतो ना त्या प्रकारे मी इथं केलेला आहे. कारण आहे ना ऑलरेडी सकाळी खूप मला लेट झाला होता आणि इथे ना अगस्त्य जरा झोपला होता. तर म्हटलं चला पटकन व्यायाम वगैरे उरकला माझं सगळं, मी फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं की पटकन सांबार वगैरे करून घेऊयात. कारण एकदा अगस्त्य उठला ना मग काय मला कुठल्याच गोष्टीला करता येत नाही, मग त्याच्याच मागं लागावं लागतं. इथं बघू शकता डाळ माझी ऑलरेडी इथं शिजवून ठेवलेली आहे आणि आता मी ना सांबार तयार करायला घेते. फक्त इथे थोडंसं आल्याचा तुकडा, लसूण मस्तपैकी टेचून घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथं तेलामध्ये आहे ना मोहरी आणि उडीद डाळ इथे थोडीशी टाकलेली आहे. उडीद डाळीने आहे ना मस्त असं सांबाराला एक वेगळा सुवास येतो आणि मेथी दाणे पण तुम्ही थोडेसे टाकू शकता, इथे खूप छान लागतं. आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्टीलच्या पातेल्यामध्ये किती धूर होतो. माझं स्टीलचं पातेलं थोडंसं पातळ आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ना की मी आता शक्यतो ॲल्युमिनियमची किंवा जर्मलची जी माझी पातेली आहेत ना ती वापरायचं खूप टाळते. त्याच्यामुळे जी कुठली आत्ता माझ्याकडे अवेलेबल स्टीलची पातेली आहेत ना त्याच्याचमध्ये मी करते. मला ना जाड बुडाची जी स्टीलची पातेली आहेत ना ती घ्यायची आहेत, पण आता त्याच्यासाठी ना मला मंडईत जावं लागेल. सगळी ही ॲल्युमिनियमची भांडी मला मोडायची आहेत आणि नवीन स्टीलची सगळी भांडी घ्यायची आहेत. पण तेवढं आत्ता करायला वेळ नाही म्हणण्यापेक्षा आता अगस्त्याला मी सोडून कुठे जाणार, तर त्याच्यामुळे जी कुठली आत्ता स्टीलची पातेली अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच मी सध्या करत आहे स्वयंपाक. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मस्तपैकी लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी सांबार मसाला टाकलेला आहे. आणि आता मला ना ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आहे. त्याच्यापूर्वी मी सानवीसाठी थोडंसं वेगळं काढून घेतला हा कांदा मसाला जो बनवला होता मी तो, आणि त्याच्यामध्ये ना घरचा काळा मसाला टाकायचा थोडासा 1 चमचा आणि लाल तिखट टाकायचं. तो काळा मसाला टाकला ना घरचा आपला खूप छान टेस्ट लागते सांबाराला. आणि तुम्ही बघू शकता जे वरण होतं ना शिळं राहिलेलं ते मी इथे टाकलेले आहे आणि चिंच ऑफकोर्स टाकली पाहिजे सांबारामध्ये, त्याच्याशिवाय चव नाही. अगस्त्य आता आमचा उठलेला आहे. हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय तर इकडे आहे ना मी नाश्त्याची तयारी करेपर्यंत अगस्त्य उठून बसला होता आणि येऊन आहे ना फ्रीजच्या मागे असा उभा राहिला होता आणि मला आवाज देत होता. तर आता ना उठल्यावर डायरेक्टली खाली उतरतो बेडवरनं वगैरे, त्याला चांगलाच उतरायला यायला लागलेलं आहे. आणि आता चला इथे इडलीची तयारी करून घेत आहे मी. मस्तपैकी पहिले जे काही इडलीचं भांडं आहे ना आठवड्यातून एकदा तर माझ्याकडे इडली बनते. जे काही धुवून वगैरे ठेवलं होतं ना ते थोडंसं पुसून वगैरे घेतलं, कारण आठवडाभर आपलं तो जे कुकरचं भांडं आहे ते बंद असतं, त्याच्यामुळे थोडं पुसून वगैरे घ्यायचं, तेलाचा हात लावायचा. आणि हे जे इडलीचं पीठ आहे ना हे असं पीठ मी 2 दिवसाचं तयार करून ठेवते. एका दिवशी मस्तपैकी डोसे वगैरे करायचे आणि दुसऱ्या दिवशी इडली करायची, म्हणजे 2 दिवसाचा नाश्ता मस्तपैकी होऊन जातो. तर असं माझं 2 दिवसाचं इडलीचं पीठ मी आठवड्यातून एकदा तयार करून ठेवते, म्हणजे 2 दिवसाचा नाश्ता याच्यामध्ये भागतो. तर थोडंसं मला घट्ट वाटलं पीठ म्हणून मी त्याच्यामध्ये ना पाणी टाकलेलं आहे आणि छान असं प्रत्येक भांड्यामध्ये आहे ना 2-2 चमचे याच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे प्रत्येक साच्यामध्ये. आणि छान असं आता स्टीम करून घ्यायचं आहे 1-10 मिनटं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा पण माझा जो इडलीचा तुम्ही व्हिडिओ बघताल त्याच्यामध्ये ना हे भांडीसुद्धा जी आहेत ना ही कशी लावायची, कशा प्रकारे अरेंज करायची ते सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. इतक्या डिटेलमध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्यामुळे ना तुम्ही नक्की बघा. तर ॲक्च्युली ही जी भांडी आहेत ना ही याची जी त्याचे होल असतात ना ते एकमेकांना असे क्रॉस लावायचे आहेत, म्हणजे खालच्या इडलीच्या वरती ते 3 वरचे होल आले पाहिजे, अशा प्रकारे ते अरेंज करायचे आहेत. तर चला इथं माझी इडली तयार झालेली आहे आणि मला आहे ना जवळजवळ एका माझ्या कुकरमध्ये आहे ना 4-16 इडल्या होतात. तर जवळजवळ 1.5 कुकर आहे ना भरपूर होतो. आणि आता इथं तुम्ही परत बघू शकता अगस्त्य जे मी म्हणते ना तुम्हाला पसारा घालतो, तर बघू शकता तुम्ही त्यांनी अख्खीच्या अख्खी चटई इथं उचललेली आहे आणि बघा सुरुवात केलेली आहे त्यांनी आता इथं पसारा घालायला. काय केलं? पसारा घातला ना सगळा. काय केलं? काय
अरे बापरे, सगळी खेळणी खाली सांडून ठेवली. असं आमचा अगस्त्य पसारा घालण्यात एकदम पटाईत आहे. का बाळा तू असं केलं सगळं? का केलं? का केलं सांग? चटई ठेव चल जागेवर, चटई ठेव, चटई ठेव चल जागेवर, ठेव. बसून खेळायचं बाळा चटईवर. ठेव चल, सगळं उचल, ते उचल, सगळं टाकलेले ते उचल, टॉईज टाकलेले उचल, चल उचल उचल पटकन उचल उचल. हां शाळा माझं बाळ. हां किती काम ऐकतं, पसारा घालतं, परत काम पण ऐकतं. ऐका ऐका, काढ काढा, चला ठेवा सगळं इकडं, ठेवा ठेवा सगळं ठेवा. उचला, उचलून आणा. घे ते टॉय, घे टॉय, घे सगळा उचल. ओ तू काच, टेबलाची काच निघलेली आहे. हा आहे ना 10 वेळा त्या टेबलच्या काचेवर जातो खेळायला. नाही तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. चल ठेव ते सगळं पसारा, ठेव इकडं, ठेव पसारा ठेव. हां काय नको 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 बाबू, बाबू नको नको, नाही तसं नाही करायचं, तसं नाही करायचं अगस्त्य. मामाला त्रास नको देऊ, पसारा नाही घालायचा. असू दे चटई ती, असू देणार आहे. तिथे टाकून काय होतं, काय होतं तिथे टाकल्यावर चटई? ऐशा हो काय देवा, काय हा मुलगा रे देवा. रे टीव्हीला लागेल वरती, टीव्हीला लागायचं तर बोलायलाच नको. अरे बापरे कशी फोल्ड करून ठेवली. अरे 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 पडशी. बस 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 बस. आता काय, आता काय पुढं? तू काय करणार आहेस? तू कुठं बसणार आहे खेळायला? काय काय? हां ते दे. नको 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 नको. चल बस इथं, मी नाश्ता आणते. चल खाऊ आणते, तुला खाऊ आणते. बस बस इथं, बस खाऊ आणते मी तुला, टीव्ही लावून देते. बस चल. तर बघितलं ना तुम्ही आता काय बोलायचं बघा. ह्यांचा खेळ आहे, म्हणजेच खेळ इज इक्वल टू पसारा असं आहे. तर असं थोडंसं आहे ना अगस्त्य आणि सानवीला आहे ना बाहेर उन्हामध्ये आणते मी. सकाळचं आहे ना शक्यतो वेळ नाही मिळत, पण तरी पण आहे ना आज थोडासा वेळ मिळाला. आणि हे तुम्ही बघू शकता, हे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ना, हे सानवीने शाळेतून आणले होते. तिच्या टीचरनी काहीतरी एक्सपेरिमेंट करून त्यांना आहे ना कांदा आणि बटाटा उगवून दाखवला होता. आणि ते प्लांट्स आहेत ना आता सुट्ट्यांमध्ये सानवी घरी घेऊन आलेली आहे. टीचरने तिला म्हटलं की घरी जाऊन ह्याची काळजी घे. तर तिने मस्त मातीमध्ये वगैरे लावले आहेत आणि रोज त्यांना ऊन देते. आणि असं जर मी तिला जाऊन म्हटलं ना की उन्हामध्ये उभं राहा, तर ती कधीच जाऊन उन्हामध्ये उभं राहणार नाही. पण ह्या प्लांट्सच्या निमित्ताने का होईना तिला थोडंसं उन्हामध्ये उभं राहायला मिळते. आणि मी म्हटलं चला आता ती उभी राहिली तर जरा अगस्त्यला पण घेऊन जाऊया, आणि त्याचे पण जरा पाय मोकळे होतात आणि बाहेर मोकळ्या वातावरणात खेळल्यावर मुलांना पण जरा छान वाटतं. उन्हात खेळ, उन्हात खेळ. तिकडे नाही जायचं, नाही 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 नाही. इकडे 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 उन्हात खेळ, इकडे खेळ, इकडे खेळ, इकडे खेळ. हळू 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 हळू. तर आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना एक झटपट अशी रेसिपी शेअर करते. ॲक्च्युली ह्या वेळेला आहे ना आमची लाईट गेली होती, तर त्याच्यामुळे ना मला पूर्ण रेसिपी शूट नाही करता आली. जेवढी मी शूट केली ना तेवढी मी तुमच्याशी शेअर करते. तर आहे ना कच्ची दाबेली मी घरी केली होती. तर कच्ची दाबेली मसालासुद्धा मी घरी केला होता. तर इथे तुम्ही बघू शकता तेजपत्ता, बडीशेप, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि ना अख्खे धणे जास्त घ्यायचे. तर धणे माझ्याकडे नव्हते तर मी धना पावडर नंतर ॲड करणार आहे. आणि ॲक्च्युली दगडफूल पाहिजे याला. तर एवढं सगळं आहे ना मस्तपैकी छान असं तव्यावर कोमटसं गरम करून घ्यायचं, जेणेकरून बारीक पावडर तयार होईल. आणि हे आहे ना मिक्सरमधून छान असं बारीक काढून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना मी धना पावडर ॲड केलेली आहे, तुम्ही अख्खे धने पण वापरू शकतात. तर इथे आहे ना हा मस्तपैकी कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला आहे ना आरामात 1-2 महिने टिकतो, बाहेर जरी ठेवला तरी आपण काहीच हरकत नाही आहे. आणि याच्यामध्ये ना सुकं खोबरं पण वापरतात काही जण, पण मी तर सुकं खोबरं वापरलं नाही, कारण म्हटलं की मसाला आपला जास्त दिवस टिकला पाहिजे. तर आणि बटाटा आहे ना मस्तपैकी असं छान मॅश करून घ्यायचं उकडून. आणि
तो आहे ना ह्या मसाल्यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आणि तो मसाला जो आहे तो जे पाव असतात ना आपले कच्ची दाबेलीचे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. तर आता मला कच्ची दाबेलीचे पाव काही मिळाले नाही, माझ्याकडे रेग्युलर जी लादी पाव असतात ना तेच होते. तर त्याच्यामध्ये ना मी तो मसाला मस्तपैकी भरून घेतला आणि त्याच्यामध्ये कांदा, मसाला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे असं टाकायचं आहे. डाळिंबाचे दाणे मला मिळाले नव्हते, फक्त शेंगदाणे आणि जो काही मसाला तयार केला होता ना मी बटाटा वगैरे घालून, तर तो मी इथं मध्ये स्टफ करून घेतलेला आहे. कांदा कोथिंबीर वगैरे स्टफ करून घेतलेला आहे आणि भरपूर असं बटरवर आहे ना दोन्ही बाजूनी हे जे कच्ची दाबेली आहे ना ही मस्तपैकी आपली अशी गोल्डन ब्राऊन कडक कुरकुरीत करायची आहे. आणि जी बारीक आपली नायलॉन शेव असते ना ती नायलॉन शेव साईडला लावायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिप करायचं आहे. तर ही ना मी अंधारामध्ये बनवली होती, त्याच्यामुळे मला स्वतःलाच मूड नव्हता की आता कशी बनवू आणि कशी शूट करू. त्याच्यामुळे जे काही अवेलेबल मटेरियल होतं ना आणि मला ना कच्ची दाबेलीचे पाव पण मिळाले नाही, त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊ दे, पहिल्यांदाच मी हे ट्राय करणार होते तर म्हटलं पहिल्यांदा ट्राय करते ते जरा बनवून बघू आणि जर आपल्याला छान अशी जमली तर नेक्स्ट टाइम व्यवस्थित अशी तुम्हाला डिटेलमध्ये ही रेसिपी दाखवूया. मसाला मला छान जमला, जो मसाला मी बनवला होता ना तो अगदी छान असं विकतच्या सारखं जी कच्ची दाबेली लागते ना तसा छान असा त्याला फ्लेवर येत होता. आणि याला आहे ना हिरवी पुदिन्याची चटणी, लाल चटणी जी असते ना चिंचची आंबट गोड चटणी ती सुद्धा तयार करावी लागते. पाणीपुरी मी केली होती ना 2-3 दिवसाच्या अगोदर, तर त्याच्यानंतर लगेचच मी ही जी कच्ची दाबेली आहे ती तयार केली होती. तर त्याच्यामुळे हिरवी चटणी आणि आंबट गोड चिंचेची चटणी ती माझ्याकडे ऑलरेडी होती, तर तीच चटणी मी ह्याच्यामध्ये यूज केली होती आणि मस्तपैकी झटपट अशी माझी कच्ची दाबेली मी त्या दिवशी तयार करून बघितली की कशी होती आणि खूप छान झाली होती टेस्टला. तर त्याच्यामुळे ना ही रेसिपी मी पुन्हा एकदा व्यवस्थित मटेरियल आणून आहे ना तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करेल. तोपर्यंत फक्त हे जस्ट एक तुम्हाला लुक मी दाखवला की कशी मी कच्ची दाबेली तयार केली होती. तर शेव वगैरे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता कच्ची दाबेलीचा फायनल लुक. म्हणजे जरी आपले रेग्युलर पाव वापरले असेल ना तरी टेस्टमध्ये काहीच फरक नव्हता आणि इतकी आवडली ना सानवीला आणि खूप छान झाली होती. तर नेक्स्ट टाइम मी नक्की तुम्हाला डिटेलमध्ये ही रेसिपी ना तयार करून दाखवेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच छान छान व्लॉग्स बघत राहा. आपल्या अमृतकथा ह्या चॅनलवरच्या देखील कथा ऐकत राहा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चलो तर मग बाय बाय.